आज मी जरा एक पोळी एक्स्ट्राच घेतली डब्यात। काकूंनी मस्त भेंडीची भाजी केली आहे ग। काय झालं, मी तुझ्याशी बोलतोय। नाही अरे काही नाही, ऐकते मी तुझं। खोटं। तुझं माझ्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नाही। तू अजूनही कालचा विचार करतेस ना? नाही, मी विनर झाले नाही याचा विचार नाही करते, पण काका काकू अण्णा यांना जो आनंद मिळाला होता तो सुद्धा मी टिकवू शकले नाही। त्यांनी काही कंप्लेंट केली आहे का त्याबद्दल? उलट काकूंनी अण्णांनी किती समजून सांगितलं, कारण त्यांचं खूप प्रेम आहे आपल्यावर आणि त्यांचा विश्वासही आहे आपल्यावर। काका बोलत नसले तरी त्यांनाही खूप कौतुक आहे आपलं। आधी आपण आता असं अपसेट राहणार आहोत का? त्यापेक्षा आपण आता वेगळी कारणं शोधली पाहिजेत त्यांच्या आनंदासाठी। सॉरी। आता असं सॉरी म्हणून माझा मूड ऑफ करू नकोस हा अदिती। छान हास, स्माइल। माझ्याकडे एक वेगळा चांगला प्लॅन आहे। काय? आता दिवाळी येते, मग आपण अण्णा काका काकू दादा वहिनी सगळ्यांसाठी काहीतरी छान गिफ्ट घेऊ दिवाळीचं। आपल्यासाठी प्रेमाने कोणीतरी काहीतरी आणलंय, यांनी त्यांना केवढा आनंद होईल। आज संध्याकाळीच जाऊ मार्केटमध्ये। जय, सगळ्यांसाठी सगळं घेऊ हे बरोबर आहे, पण अजून आपला बोनस मिळाला नाहीये। मी आज लगेच खरेदी करू असं नाही म्हटलं, फक्त म्हटलं मार्केटमध्ये जाऊ, गोष्टी बघून ठेवू। म्हणजे जे काय आवडतंय नाही आवडतंय ते सगळं ठरवून ठेव ना, नंतर वेळ जायला नको। डन, आज संध्याकाळीच जाऊया मग आपण। नुसतं आपल्याला एकत्र फिरायला मिळणार आहे म्हटल्यावर तुझ्या चेहऱ्यावरचं टेन्शन गेलं। अशीच हसत राहा। बरं, आता इथेच रस्त्यातच बोलत उभा राहणार आहेस का? ऑफिसला जायचं नाहीये? चला।